जन्म व जीवन. नागपूर हे शहर महाराष्ट्र राज्याची उपराजधानी असून भारत देशाच्या निमेनुसार मध्यभागी वसलेले शहर आहे. हे ऐतिहासिक शहर आहे. या शहरात गवळीबार बोप नावाचा मागासलेला समजला जाणारा प्रसिद्ध असा भाग आहे. भारतावर इंग्रजांचे राज्य सुरू असताना त्यांच्यापासून त्याला स्वतंत्र करण्याकरिता भारतवासियांनी बाणाप्रकारे सत्याग्रह केले. त्यातलाच एक झेंडा सत्याग्रह 1921 साली करण्यात आला. व्याचाच एक भाग म्हणून या परिसरात तो सत्याग्रह झाला. त्यात नागपूरवासियांनी भाग तला होता. या सत्याग्रहात लोकांनी इंग्रजांविरुद्ध त्यांना हा देश सोडून त्यांच्या देशात नाण्याचा नारा दिला होता. तेव्हा इंग्रजांनी या सत्याग्रहींना सळो की पळो करण्याकरिता दुकीच्या गोळ्या लोकांवर झाडल्या होत्या. या शूरवीरांनी त्या गोळ्या आपल्या छातीवर मैलून देशाकरिता आत्मबलिदान केले आणि ते शहीद झाले. तेव्हापासून या भागाला गोळीबार चौक असे नाव पडले. आजही या चौकात या शहीदांच्या स्मृतिप्रित्यर्थ शहीद स्तंभ उभारण्यात आलेला आहे. हा गोळीबार चौक पुढे मोहल्ला म्हणून प्रचलित झाला. या मोहल्ल्यात हिंदू संस्कृतीतील हलबा या आदिवासी जमातीचे लोक मोठ्या संख्येने राहतात. या चौकाच्या बाजूलाच एक उदाराम महाराजांचा प्रसिद्ध मठ आहे. या मठाच्या मागे आदिवासी नमातीतील हलबा जातीतील ठुबरीकर घराण्यातील 4 सख्खे भाऊ राहत असत. यांची नावे तानबा, महादेव, विठोबा आणि बालाजी अशी होती. त्यांचा मूळ धंदा विणकारी पातळ विणणे हा होता. 4ही भावंडे संयुक्त कुटुंब पद्धतीप्रमाणे एकत्रित बहत होती. घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची होती. रोज विणकरी करून सायंकाळी जुरी मिळाल्यानंतर ते घरगृहस्थी चालवित असत. अशा या गरीब कुटुंबात महानत्यागी बाबा जुमदेवजी 3 एप्रिल 1921 रोजी श्री ठोबा राखूजी ठुबरीकर आणि सरस्वतीबाई या दाम्पत्याच्या पोटी जन्माला आले. या पत्त्याचे बाबा हे चौथे अपत्य होय. बाबांपेक्षा 3 भावंडे बाळकृष्ण, नारायण आणि गोबाजी ही मोठी होती, तर एक भाऊ मारुती हा सर्वात लहान होता. अशी 5 पत्ये या दाम्पत्याला होती. बाबांचे लहानपणाचे नाव जुम्मन असे होते. घरची परिस्थिती हलाखीची आणि एकत्रित कुटुंब यामुळे बाबांचे शिक्षण मराठी वथ्या इयत्तेपर्यंत झाले. खर्च जास्त व मिळकत कमी यामुळे बाबांनी पुढील शिक्षण वेच सोडून घरच्या परिस्थितीला हातभार लावण्याचे ठरवून त्यांनी अगदी वयाच्या 12व्या वर्षी वाडवडिलांच्या चालत आलेल्या विणकरीच्या धंद्याला सुरुवात केली. लहानपणापासूनच बाबांचा उमदा स्वभाव होता. चेहऱ्यावर तेज होते. सौष्ठव देहयष्टी होती. लहानपणापासूनच त्यांच्यात कणखरपणा आहे. ते लहानपणापासून नीतिमत्ता बाळगतात. ते दयाळू स्वभावाचे असून परमेश्वरावर त्यांच्या बालपणापासूनच विश्वास आहे. त्यांना लहानपणी हनुमान चालीसा वाचण्याचा छंद होता. ते रोज संध्याकाळी हनुमान चालीसा वाचत असत. प्रायमरी शाळेत शिकत असताना शाळेतून आल्यानंतर स्वयंपाकघराचे दार बंद असल्यास ते दाराच्या फटीतून आत बघत असत. तेव्हा त्यांना त्या खोलीत भुरकट रंगाची व्यक्ती असल्याची दिसत असे. तसेच त्या व्यक्तीला एकच फार मोठा डोळा असलेला त्यांना नेहमी दिसायचा. जुन्या काळात देहयष्टीला फार महत्त्व होते, म्हणून ठिकठिकाणी आखाडे बांधले गेले होते. या आखाड्यांत लहान मोठी मुले मेहनतीसाठी जात असत. त्याप्रमाणे बाबांना पण आपल्या बालपणी आखाड्यात जाण्याचा छंद लागला आणि बघता बघता ते त्या परिसरात पहिलवान या नावाने प्रसिद्ध झाले. त्यांना कुस्ती खेळण्याचा शौक होता. बाबांचे लग्न त्यांच्या वयाच्या 17व्या वर्षी म्हणजे 1938 साली मे महिन्यात नागपूर जिल्ह्यातील खापा गावातील प्रतिष्ठित निवासी श्री बापूजी बुरडे यांची सुकन्या आणि तडफदार व अग्रगण्य विणकर नेते श्री सोमाजी बुरडे यांची धाकटी बहीण वाराणसीबाई हिच्याबरोबर झाले. बाबांनी लग्न झाल्यावर वयाच्या 19व्या वर्षी विणकरीचा धंदा सोडून दिला व सेठ केसरीमल यांच्या दुकानात वहीखाते लिहिण्याचे काम मासिक 30 रुपये पगारावर करू लागले. दुकानमालक मारवाडी समाजाचे होते. सेठ केसरीमल मरण पावल्यामुळे त्यांचा मुलगा मदनसेठ पुगलिया हा त्याचा मामा सेठ सरदारमल याच्या देखरेखीखाली दुकानाचा कारभार सांभाळत होता. बाबांनी तेथे 5-6 वर्षे नोकरी केली. बाबा जेथे नोकरी करीत होते ते दुकान सोन्या चांदीचे होते. एक दिवस बाबांना दुकान साफ करताना 10 तोळ्यांचा सोन्याचा हार दुकानाच्या कपाटात ठेवलेला दिसला. तो हार उघड्यावर बघून बाबांना धक्काच बसला. बाबांनी तो हार सेठ सरदारमलकडे नेऊन दिला. त्यांनी दागाजीला बोलाविले. तो त्यांचा भाचा होता. त्यांनी हाराबद्दल विचारले आणि त्याला एक जोरदार थापड लावली. ते त्याला म्हणाले की तो बाबा इमानदार आहे म्हणून हार आणून दिला, नाहीतर हा हार चोरीला गेला असता किंवा हरवला असता तर त्याला कोण जिम्मेदार राहिले असते. यावरून बाबांचे सत्य आणि इमानदारी हे गुण दिसून आलेत. तेव्हापासून बाबांकडे त्या घरातील लोक इमानदार म्हणून पाहू लागले.
मदनसेठचा लहान भाऊ पैसे उधळतो हे बाबांना माहीत होते, म्हणून बाबांनी स्वतः विचार केला की आज जरी इमानदार म्हणतात परंतु उद्या हीच स्थिती राहील हे कशावरून? नोकर माणूस इमानदार असून सुद्धा उद्या प्रसंग आल्यास हेच लोक भाच्याचा पक्ष घेऊन मला बदनाम करू शकतात. असा विचार मनात येताच केवळ सत्य जपून ठेवण्याकरिता बाबांच्या मनात त्या विचारांनी जोर लागले. बाबा दिवसातून एक रेशमाधी नऊवार साडी विणत असत. ती साडी इतकी चांगली असायची की दुकानदार लोक आपला माल खपविण्यासाठी ती हायकाला दाखविण्यासाठी वर ठेवत असत, परंतु हातमागच्या पंद्याला मिलमुळे उतरती कळा आली. बाबांचे मेहुणे श्री सोमाजी बुरडे हे विदर्भ विणकर केंद्रीय सोसायटी नागपूर येथे अध्यक्ष होते, म्हणून त्यांनी बाबांना तेथे सुपरवायझरची नोकरी दिली. बाबांचे कामातील चातुर्य आणि महत्ता बघून त्यांना सोसायटीतर्फे गड्डी गोदाम नागपूर येथे पायांनी चालवावयाच्या चादर तयार करण्याच्या मशिनीच्या ट्रेनिंगकरिता पाठवले. तेथे बाबांनी ट्रेनिंग पूर्ण केले. पिवळी मारबतच्या जवळ सोसायटीचा एक कारखाना होता. त्या कारखान्यात बाबा कामाला लागले. बाबा इतके हुशार होते की स्वतः एकटेच कोणाचीही मदत न घेता संपूर्ण मशीन उपवून तिचे पार्ट वेगवेगळे करून जशीच्या तशी पूर्ववत स्थितीत तिची जुळवाजुळव करीत असत. याच सुमारास बाबांनी दैवी शक्तीही प्राप्त केली होती. एके दिवशी याच कारखान्यात काम करणाऱ्या वासुदेव नंदनवार नावाच्या बाबांच्या घराजवळ राहणाऱ्या आणि बाबांचा मित्र पण असलेल्या गृहस्थाला काम करताना सारखे जुलाब आणि उलट्या होऊ लागल्या. तेव्हा आपल्या मित्राचे होत असलेले हाल बाबांना पाहवले नाही, म्हणून त्यांनी त्याला जवळ बोलावून एका ग्लासात पाणी घेऊन त्या 11 वेळ फोक मारून तीर्थ दिले. त्यामुळे त्याला होणारा त्रास एकाएकी बंद झाला. तेव्हापासून बाबाजवळ काहीतरी शक्ती आहे हे लोकांना माहीत झाले. पुढे बाबांनी त्या कारखान्याची नोकरी सोडली आणि महानगरपालिकेत ठेकेदार म्हणून काम करू लागले. ही घटना 1976 ची आहे. नागपूर येथील दिघोरी या भागात महानगरपालिकेतर्फे नहर खोदण्याचे काम बाबांना मिळाले होते. ते काम करताना त्यांना त्या कामात खूप त्रास झाला. त्यांना त्या ठिकाणी बेईमानी दिसू लागली. त्यामुळे पुन्हा बाबांचे मन त्या बेईमानीला कंटाळले. त्यांच्या स्वाभिमानी स्वभावाला ते पटत नव्हते. याच सुमारास बाबांचा मुलगा डॉक्टर मनू ठुब्रीकर यांना व्हर्जिनिया मेडिकल सेंटर, व्हर्जिनिया, अमेरिका येथे नोकरी लागली होती. त्यांना पहिला पगार मिळाल्यावर त्यांनी बाबांना सांगितले की आता काम बंद करून आपण परमेश्वराचे मानवजागृतीचे कार्य करावे. बाबांनी विचार करून आणि सध्याच्या बेईमानीच्या व्यवहाराला कंटाळून त्यांनी ठेकेदारीचा धंदा बंद बरोबर केला. त्यानंतर त्यांनी आध्यात्मिक कार्याकडे आपले संपूर्ण जीवन वळविले. बाबा जेव्हा काम करत होते तेव्हा ते मित्रांबरोबर राहूनही स्वतःचा आणि त्यांचा खर्च स्वतःच करीत होते. ते कोणालाही खर्च करू देत नव्हते. बाबा सुरुवातीपासूनच भगवत कार्याकरिता स्वतःच्या पैशाने खेडोपाडी ऊन, पाऊस, थंडी या कशाचीही पर्वा न करता पायी, सायकल, बैलगाडी, बस मिळेल त्या साधनाने प्रवास करून मानव करीत आहेत. ते गुरुपूजा घेत नाहीत. आत्म्याचा अनादर होऊ नये म्हणून पाया पडू देत नाहीत. आध्यात्मिक कार्याद्वारे खंगलेल्या गरीब, कष्टकरी लोकांना सुख व समाधान मिळवून दिल्यानंतर त्याला जीवनात चालण्याकरिता त्याची गृहस्थी उंच आणण्याकरिता त्यांनी आपले सर्व लक्ष सामाजिक कार्याकडे वळवून सहकारी तत्वांवर बँक, बहुउद्देशीय ग्राहक भांडार, दूध डेअरी, मानव मंदिर इत्यादींची स्वकष्टाने निर्मिती केली. परंतु हे सर्व केल्यावर सुद्धा त्यांनी स्वतःच्या गृहस्थीकरिता या संस्थेचा लाभ कधीच करून घेतला नाही. त्यांनी आध्यात्मिक आणि सामाजिक कार्यात नेहमी त्याग केलेला आहे. म्हणून त्यांनी आपल्यासारखे अनेक शिष्य तयार केलेले आहेत आणि आपल्यासारखे करीती तात्काळ नाही काळवेळ तयालागी ही म्हण सिद्ध केली आहे आणि म्हणूनच त्यांना त्यांच्या शिष्यांनी महानत्यागी ही पदवी दिली आहे. बाबांनी गृहस्थी सांभाळून परमार्थ साधला आहे. बाबा आजही वयाच्या 71व्या वर्षी मानव जागृतीच्या कार्याकरिता सतत दौरे करीत आहेत. बाबा आपले आयुष्य आज ऐश्वर्यात घालवित आहेत. देई तोच घेई या म्हणीप्रमाणे बाबांनी सुरुवातीला मेहनत केल्यामुळे त्याचे चांगले फळ भगवंत बाबांना चाखायला देत आहे.